साहेब, मराठी विजयोत्सव पार पडला. आता लोकांना प्रतीक्षा आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची. तर त्याबाबत काही प्रोसेस किंवा घडामोडी सुरू झाल्या आहेत का, आणि काही त्या दृष्टीने विचार सुरू झाला का? 5 तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला, ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो विजयाचा, तो अद्याप उतरलेला नाही. आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतायत सर्वत्र. आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल, अन्य काही पाहाल, तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले 20 वर्ष वाट पाहत होती जवळजवळ. आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा, खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. मग उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे राज ठाकरे साहेब असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं. आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो. आव्हान जे आहे हे परप्रांतीयांकडून नाहीये. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते, तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे. कसे येतात ते पाहतो. म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करताय का? तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पहलगावच्या हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे. पहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे. यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे. यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही. आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पहलगावच्या अतिरेकाशी करतायत. आता विषय राहिला तुमच्या प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल. होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल. नाही, पण जी काही भाकीत आहे किंवा जे काही विश्लेषण केलं जातं आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं. राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाही. उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रीकरणात. नाही, हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना. मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे, तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते
हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये.